नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण कुकरमध्ये झटपट गाजर हलवा कसा करायचा ही रेसिपी बघणार आहोत। तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर घेतले आहे। तुम्ही पाहू शकता हे असे जास्त जाड नाही किंवा खूप असे बारीक वाले गाजर नाही घेतले मी। तर मोठ्या साईजचे गाजर घ्यायचे आहे। दोन्हीकडचा भाग कट करून घ्यायचा आणि हे धुवून घेतले मी आधीच। तर आता आपण हे कट कसे करून घ्यायचे, तर आपल्याला हा मधला भाग घ्यायचा नाही याचा। आपण साईडचाच असं चाकूच्या सहाय्याने याचे तुकडे करून घेणार आहोत। म्हणजे बघा हा मधला भाग आपल्याला टाकून द्यायचा आहे, तो घ्यायचा नाही। कुकरमध्ये गाजर हलव्याला अजिबात वेळ लागत नाही, झटपट होतो आणि खायला तेवढा चविष्ट आणि खूप छान होतो गाजर हलवा कमी वेळामध्ये। आता हे जे गाजर आहेत ते सर्व मी अशाच पद्धतीने कट करून घेते। तर इथे पहा गाजर मी सर्व असे हे कट करून घेतले आहे आणि तुकडे तुम्ही पाहू शकता। खूप असे जाड नाही ठेवायचे किंवा खूप बारीक सुद्धा करायचे नाही, कारण आपण हे शिजवूनच घेणार आहोत। आता या कुकरमध्ये आपण हे सर्व गाजरचे तुकडे जे आहेत ते टाकून घेऊ। अगदी 10 मिनिटांमध्ये छान असा गाजरचा हलवा तयार होतो। यामध्ये टाकायचं आहे दूध। तर मी इथे दूध टाकत आहे, साधारण अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं। साई सकट टाकलं तरी चालेल, मी साई नाही टाकली सध्याच। तर बघा आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि चांगल्या 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहोत, म्हणजे गाजर छान असा मऊसूत शिजला जाईल। बघा 3 शिट्ट्या आपण करून घेतल्या आहे। आता आपण याचं झाकण काढून घेणार आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व जे दूध आपण टाकलं होतं ते आटलेलं आहे। आता आपण याला ना मॅशरच्या सहाय्याने याला मॅश करून घेणार आहोत आणि हे जे राहिलेलं दूध आहे थोडंसं ते सुद्धा आटवून घेणार आहोत। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपण मोठे मोठे काप टाकले होते गाजरचे, तर ते दिसता कामा नये। अगदी लगदा तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता छान आपण झटपट असा कुकरमध्ये गाजर हलवा बनवत आहोत। जास्त भांडे भरवायचं काम नाही किंवा जास्त पसारा सुद्धा करायचं काम नाही। आता गॅस इथे फुल करून घेतला आहे मी आणि हे याच्यातलं जे राहिलेलं पाणी किंवा दूध आहे ते सर्व आटवून घेणार आहे। थोडा वेळ आपण हे शिजवून घेऊ आणि नंतरच साखर टाकायची आहे, नाही तर मग खूप पाणी सुटेल याला अजून। आता हे कुकर इकडून ठेवते आणि या पॅनमध्ये आपण अगदी थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। जे मी काजू बदामचे काप करून घेतले आहे ते आपण तळून घेणार आहोत या तुपावर आणि या कुकरमध्ये टाकणार आहोत। आता बघा हे मी असे काजू आणि बदामचे तुकडे करून घेतले होते, ते आपण छान या तुपावरती तळून घेणार आहोत। थोडासा कलर चेंज होईपर्यंत या खलबत्त्यामध्ये 2-4 हिरवी वेलची बारीक करून घेते, म्हणजे आपल्याला फ्रेश अशी वेलची पूड या हलव्यामध्ये टाकायची आहे।
खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची मस्त अशी. थोडीशी साखर टाकायची वेलची ठेचता वेळेस, म्हणजे पावडर लवकर होते. अगदी थोडीशी साखर टाकायची, 2-4 दाणे एवढे. इकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे, कारण हे जे काप आहेत ते जळाले नाही पाहिजे किंवा करपले नाही पाहिजे. आता हे बघा आपण यामध्ये टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे. आता हवी तेवढी साखर टाकायची. गाजर गोडच होते त्यामुळे मी अर्धा वाटी एवढी साखर टाकली आहे. छान हे एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये तुम्ही तूप आता टाकायचं आहे साखर टाकल्याच्या नंतर. तर 1 मोठा चम्मच एवढं मी तूप टाकते. तूप थोडंसं जास्त टाकायचं कारण गाजर हलवा आहे. आता हे तूप साखर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, कारण साखर टाकल्याच्या नंतर हे पातळ होते. अगदी 2 मिनिटासाठी आपण शिजवून घेऊ ते. आणि ही कुटलेली वेलची पण टाकायची आहे यामध्ये. थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहोत. आता बघा हा आपण 2 मिनिटासाठी हलवा शिजवून घेतला आहे साखर टाकल्याच्या नंतर. आता यामध्ये आपण अजून याची चव वाढवण्यासाठी मिल्क पावडर टाकणार आहोत. साधारण 1 मोठा चम्मच एवढी. खूप छान अशी पेढ्यासारखी चव येते हलव्याला. नक्कीच टाकून बघा. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि गाजर हलवा खाण्यासाठी तयार झाला आहे. मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान असा मऊसूत गाजर हलवा तयार झाला आहे. आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ. नक्की करून बघा. अशा पद्धतीने खूप छान होतो आणि झटपट होतो. तर आपला हा झटपट चविष्ट गाजरचा हलवा तयार झाला आहे. कसा झाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह.